एवढ्या शिळ्या चपात्या उरल्या आहे, मग काय करायचं यांचा भुगा? नाही, अजिबात नाही. तर आजची रेसिपी म्हणजे मस्त बटाटे वाटाणे उकडून घेतले. त्याच्यानंतर माझ्या मुलाला वाटाणे खायचे नव्हते म्हणून त्याला बटाट्याचीच फक्त बटाटे मॅश करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, बडीशेप, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर बस एवढंच टाकलं आणि ते बटाटे मॅश केले. वाटल्यास तुम्ही कच्चा कांदाही टाकू शकतात, पण कांदा नव्हता टाकायचा म्हणून मी फक्त जे पदार्थ सांगितले ते टाकलेत. बस तेवढंच मिक्स केलं आणि मस्तपैकी चपाती थोडीशी गरम केली आणि त्याच्यावर नाही का बटाट्याची चटणी अशी पसरून आपण जसं डोश्याला लावतो ना तसं तयार केलं. आणि खरं सांगू इतकं भारी लागत होतं खायला. काय असतं माहिती का, चपाती उरल्यानं आपण लगेच त्याचा भुगा बनवतो किंवा भाजीसोबत चुरून खातो. पण आहे ना, असं थोडंसं वेगळं जर केलं आणि काही बनवलं ना, पोरं आवडीने खातात आणि चपात्या वाया पण जात नाही. तर मी सांगू माझ्या मुलांना तर खूपच आवडलं आणि मला तर खूपच छान एकदम भारी लागत होतं. आणि त्याच्यावर तर तुम्ही कच्चा कांदा, कोथिंबीर एवढंच नाही तर शिमला मिरची, कोबी हे सगळं फ्राय करून जर त्याच्यावर वरतूनही जरी टाकलं ना तर इतकं भारी लागतं. तर खरं सांगू एकदम मस्त सँडविच टाईप असं तयार होतं. तर मग एकदम भारी झालं होतं. आणि हवे तर त्या पद्धतीने तुम्ही असं त्याला खाऊ शकतात. तुम्ही शेव टाकू शकतात, बटाट्याचं चटणी. तर खरं सांगू खूप भारी लागत होतं खायला आणि थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं होतं.